तिकडे अमित शहांच्या पुणे दौऱ्यात आज काँग्रेस भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे। टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्या दिवशी काँग्रेस आणि भाजपची स्वतंत्र आंदोलन होणार आहे। दोन्ही पक्षाच्या आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे। काँग्रेसचे सकाळी 10:15 वाजता उत्सव बिल्डिंग चौकात आंदोलन होणार आहे। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवरच्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन होत आहे। काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपचं सुद्धा आंदोलन होणार आहे। भाजपचं महर्षी नगरातल्या जांभरे पॅलेस परिसरात आंदोलन होणार आहे। या दोन्ही आंदोलनामुळे शहरातलं राजकीय वातावरण हे तापलंय। यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबाची गिरीश महाजनांनी सांत्वनपर भेट घेतली आहे। खड्ड्यांमुळे झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। सुरक्षित रस्त्यांची मागणीही जास्त तीव्र झाली आहे। नाशिक महापालिकेत खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय। गिरीश महाजन महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक घेत असतानाच बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ मनसेनं प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आणि जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी दिलाय। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचा जळगाव करू नये असा इशाराही दिलाय।